13 ऑगस्ट रोजी मी या ठिकाणी माझ्या ऑफिसला एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे। गेल्या दीड वर्षापासून मी पीआर कार्ड ऑफिस भूमिलेख ऑफिस बद्दल एक तक्रार आहे माझी। जे गोरगरिबांचे माझ्याकडे पत्र आलते आणि स्वतःहून त्यांनी आले की बाबा जे पीआर कार्ड ऑफिस मध्ये आपण पीआर काढायला जातो, आपण सोन्यापेक्षा महाग झालेला आहे पीआर कार्ड ऑफिस, असं त्यांचं म्हणणं होतं। मी चौकशी केली पूर्ण, तर त्या ठिकाणी एवढं भ्रष्टाचार निघालं, मी संचिका मागवलं, त्या माध्यमातून मला कळालं की बाबा भ्रष्टाचार पार होले। त्याकरता मी संबंधित इथल्या अधिकाऱ्यांना मी पत्र दिलं, पण कुठे चौकशी झाली नाही। त्यानंतर मी संभाजीनगरला पत्र दिलं, तिथे चौकशी झाली नाही। मग पुण्याला जाऊन उपोषणला बसलो, तेव्हा तिकडून एक पत्र निघालं आणि इकडे ते पत्र देण्यात आलं। मग माझं उपोषण तुटलं तिथं, पण इन्क्वायरी अशी झाली की कुठं काहीच त्यांनी दाखवलेलं नाही अजूनपर्यंत मला पत्रामध्ये। फक्त एक पत्र निघालं, इथं अधिकारी आले, चौकशी मांडले, काही त्याचा जबाब काहीच नाही। इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की तू कुठेही जा, मला स्वतः तुम्ही म्हणले आमचं कुठं काही वाकडं होत नाही, आमचं वरपर्यंत सेटिंग आहे। सेकंड, जेव्हा एखादा गरीब माणूस पीआर कार्ड काढण्यासाठी जातो तिथं, तर बाहेर ह्यांचे सोडलेले दलाल आहेत, एक 7-8 दलाल सोडलेले आहेत, ते मध्ये ऑफिसमध्ये एंट्रीच करू देत नाही। आणि चुकीनं कोणी मध्ये ऑफिसमध्ये गेलं, त्याची त्रुटी काढून साहेब लोक त्याला बाहेर हाकून देतात। मग ते दलाल त्याला घेतात त्याला, आणि त्यांनी डुप्लिकेट कार्ड बिड बनवून तिथं असं दाखवतात जसं ते शासकीय अधिकारी आहेत, सरकारी अधिकारी आहेत। हे कुठंतरी बंद व्हावं, आणि जे अधिकारी आहेत तिथे गेल्या 6-6 वर्षापासून बसून आहेत, त्यांची चौकशी व्हावं, त्यांची मालमत्तेची चौकशी व्हावं। त्यांच्या हातात जेवढे पण पीआर कार्ड झाले आजपर्यंत एफआयआर, ते पीआर कार्डचं एफआयआरचं चौकशी व्हावं। लास्टला इथं कुठंच रिझल्ट लागलं नाही या गोष्टीचं, आणि ह्यांनी जसं सांगितलं की नाही आम्हाला कुछ तेरा नाही होता, यासाठी मी निर्णय घेतला मग की आता आपल्याला मुंबई गाठा लागल। मी 14 ऑगस्ट रोजी माननीय मंत्री साहेब आपले बावनकुळे साहेब यांना पत्र पाठवलेलं आहे, एसपी ऑफिसला सगळ्याकडे पत्र पाठवलं मी की मी 14 ऑगस्टला मुंबई इथं उपोषणाला बसणार आहे। मला हेच बघायचं आहे की नांदेडला एवढं पैसा कमवलेत की बावनकुळे साहेबाला पण मॅनेज करतात काय, कोणी वाकडं करत नाही, असं श्रीरामे रवी श्रीरामे ह्यांच्या तोंडात निघालेले शब्द आहेत। ते एक शब्द आहेत पैसे मागायचे, म्हणजे 10 तारीख 10,000, 20 तारीख, म्हणजे बाहेरचे दलाल फोन लावून सांगतात ता बडा काम आहे, किती तारीख लिहू, ठीक आहे 20 तारीख ले म्हणजे 20,000, हा ठीक आहे 30 तारीख ले म्हणजे 30,000। यांच्या असे कोडिंग तारीखद्वारे ठरलेले आहेत, म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये कुठेही यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये। हे पण रेकॉर्डिंग अगर निघाली तर फोन मध्ये तुम्हाला कळेल यांच्या रेकॉर्डिंग मध्ये तारीखांचा काय घोळ आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मी पत्र पाठवलंय त्यांच्याकडून काही पत्र, मला एसपी ऑफिसला फक्त पत्र आलं मुंबईहून ना, मला एसपी ऑफिसला फोन आले की आपण बसणार आहात का, मला हो, किती काय मला शेकडो कार्यकर्ते मसूर अजून